नमस्कार. मीडिया डेली न्यूजच्या विद्यार्थी आणि पालक यांसाठीच्या खास कार्यक्रमात मी स्नेहा जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत अहिल्यानगर येथील केडगाव स्थित ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्राध्यापक प्रसाद जमदाडे सर. विद्यार्थी आणि पालक यांची आता सध्याला परीक्षा संपून प्रवेशासाठीची घाई गडबड सध्या सुरू आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांना काही मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत जमदाडे सर असणार आहेत. सर नमस्कार. डेली न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्ञानसाधना गुरुकुलचा प्रवास कसा सुरू झाला? तसं ज्ञानसाधना गुरुकुलची सुरुवात सन 2012 पासून सुरू झालेली आहे, परंतु नावारूपास ज्ञानसाधना गुरुकुल 2018 साली आला. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी या क्लासची तशी स्थापना झालेली आहे. आणि आमचा मूळ उद्देशच आहे की मुलं शिक्षण तर घेणारच आहेत, परंतु सध्याचा काळ पाहता की मुलांमध्ये संस्कार पण घडावेत, यासाठी या क्लासची आपण स्थापना केलेली आहे. मग यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज विद्यार्थ्यांशी संपर्क येतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या पालकांशीही तुमचं कोऑर्डिनेशन कायम असतंच. तर त्यामध्ये तुम्हाला सध्याच्या मुलांच्या बाबतीत पालकांची भूमिका कशी वाटते? सध्याचं जर काळ पाहिला तर आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनल असेल किंवा पेपरमध्ये असेल वेगवेगळ्या मुलांच्या बाबतीतल्या घटना पाहतो. तर पालकांची जी भूमिका आहे, सध्याला काय होतंय, आई आणि वडील दोन्ही कामाला जात असतात. म्हणजे आई असेल वडील असेल, तर पालकांची भूमिका अशी आहे की विद्यार्थ्यांना आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यानुसार आपण त्या मुलांना वागणूक दिली पाहिजे. फक्त शाळा किंवा क्लासेस किंवा शिक्षक यांच्यावर सगळी जबाबदारी न सोडता की आपण त्या मुलांचे आई वडील आहोत, ही कुठेतरी जाणीव पालकांना देखील झाली पाहिजे. काय होतंय, पालक काय करताय ते की चला शाळेत पाठवून दिलं, आपलं काम संपलं, आपण आपलं कामाला जाऊ. हा, जबाबदारी संपून जाते. क्लासला पाठवले ते त्यांचं पाहून घेतील, जबाबदारीतून मुक्त व्हायला पालक पाहतात. पण सध्याचा काळ तसं नाहीये. मुलं शाळा आणि क्लासेस याच्या व्यतिरिक्त घरी सुद्धा असतात. तर घरी सुद्धा पालकांनी मुलांकडे व्यवस्थित किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्ही आता जसं सांगितलं की आई वडील दोघंही सध्या आता वर्किंग असतात, दोघंही बाहेर असतात, त्याच्यामुळे मुलांची सगळी जबाबदारी ते शाळा आणि क्लासेसवर सोडून देतात. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी आई म्हणजे वडील जरी कामावर असले तरी आई घरी असायची. तर या काळात तुम्हाला हे जे पॅरेंटिंग आहे ते जास्त चॅलेंजिंग वाटतं? हो, आई वडिलांच्या दृष्टीने. हो, आई वडिलांच्या दृष्टीने तर खूप चॅलेंजिंग आहे. कारण की सध्याची जर का कंडिशन पाहता आपण मुलांच्या बाबतीत कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. कारण की इतक्या घटना घडलेल्या आहेत, वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रकार घडणे, लहान मुलांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे वागणूक भेटलेली, त्याच्यानुसार आई आणि वडील मला यांना एकच सांगणं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण की आपण मुलांना जर का त्या पद्धतीने मुलांकडे लक्ष दिलं नाही, समज एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की तो समज नर्वस असेल किंवा त्याला काहीतरी तो चिडचिड करत असेल, तर पालकांनी सुद्धा ते जाणून घेतलं पाहिजे. पालकांची पूर्वीची जी भूमिका होती की नुसतं हानमार करून मुलाला शाळेत पाठवायचं, आता सध्याला ती कंडिशन राहिलेली नाहीये. की मुलांच्या नेमकं मनात काय चाललेलं आहे, मुलांना काही कसला त्रास होतोय का, शाळेत क्लासेसमध्ये काही मुलांना अडचणी आहेत का, हे पालकांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की पालकांनी मुलांना नैतिक आधार दिला पाहिजे. जर का हा नैतिक आधार मुलांना नसेल तर ही मुलं नैतिक आधार बाहेर शोधतात आणि बाहेरची व्यक्ती मुलांना आवडायला लागती आणि पालकांबद्दल मुलांच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि पालक आणि मुलं यांच्यामध्ये दुरावा व्हायला सुरुवात होती. आता तुम्ही ही जी सगळी परिस्थिती सांगितली, आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे इन्स्टंटचा जमाना आहे. मुलांना वेटिंग पिरियड काय असतो ह्याचं अजिबात ज्ञान नाहीये. की एखादी गोष्ट हवी आहे म्हणल्यानंतर ती पाहिजेच आणि ती 11th आवरला जरी सांगितली तरी ती ताबडतोब मिळाली पाहिजे, असं मुलांचं असतं. आणि आई वडिलांचं एक असतं की समजा सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करा, पण त्याच्यातून आपली जबाबदारी संपतीये असं कुठेतरी त्याच्यामध्ये एक वातावरण घरात तयार होतं. तर ह्या वाढत्या डिजिटायझेशनमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय का? आता तुम्ही शाळांमध्ये जी मुलं जातात ते तुमच्या क्लासेसमध्ये येतात, तर त्यांचा आणि तुमचा जास्त संपर्क येतो, तर इथे येणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला ते बदल जाणवतात का? खूप बदल आहेत. काय होतंय की पालकांना असं वाटतं की आमच्या काळामध्ये आम्हाला ते भेटलं नाही तर आपण मुलांना लगेच दिलं पाहिजे. याचा परिणाम काय होतो की समज एखादा विद्यार्थी त्यांनी सांगितलं की मला 500 रुपयाचे साहित्य मला लागतंय, घरचे जाते तर लगेच घेऊन येतात. बरोबर. आणि 1-2 दिवसानंतर परत त्याला एखादी वस्तू लागत असते आणि काही आर्थिक अडचण असेल किंवा काय असेल तर याच्यामुळे ती घेऊ शकत नाही, तर त्या मुलामध्ये त्यांच्या मनामध्ये राग निर्माण होतो. पण हे काय होतंय की काही पालकांचं
असं मत येतं की आम्हाला त्या काळात भेटलं नाही, आम्ही मुलांना देतोय. पण हे देण्याच्या पूर्ण याच्यामध्ये पालक जे आहेत ते विसरत चाललेत की आपण मुलांना नेमकं काय देतोय. सगळ्यात जास्त की महिला पालक जे आहेत, टीव्हीवरच्या सिरियली असतील, इतर कामं असतील, याच्यामध्ये इतके गुंतलेले आहेत की ते मुलांना, समज मी ऑब्झर्वेशन माझं असं आहे की एखाद्या लग्न कार्य असेल, एखादा समारंभ असेल, त्या ठिकाणी आई असेल, मुलाला एका खुर्चीवर बसवते, मोबाईल देते आणि तू आपला गेम खेळत बस, मी आपले फोटो शूट करते, मी आपले मेकअप करते, याच्यातच यांचं आयुष्य चाललेलं आहे. आणि याचं कारण असं होतंय की ह्या मेकअपच्या किंवा ह्या सध्याच्या काळामध्ये आईचं मुलांकडं लक्ष पूर्णपणे कमी झालेलं आहे. आणि याचाच परिणाम, कारण की घरातला जो कर्ता पुरुष असतो तो कामानिमित्त बाहेर गेलेला असतो, त्याचं काय एवढं मुलांकडे पाहिजे तेवढं लक्ष नसतं. मग ते काम हे आईचं. आणि आई जर का वेगवेगळ्या कार्यक्रमात, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेली असेल तर ह्या मुलांना एका ठिकाणी बसून मोबाईल पाहण्यामध्ये आवड निर्माण होती. आणि मोबाईल पाहत असताना वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यावर येतात आणि हे पाहत असताना मुलं त्या ठिकाणी स्टॉप होतात. कारण की त्या वयामध्ये असे व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जागृत होतात आणि ही मुलं वाईट मार्गाला लागण्यासाठी आपण त्यांना अडवू शकत नाही. कारण की याच्यात दुष्परिणाम काय आहे की पालकांनीच मुलांना मोबाईल द्यायचा. आणि आणखी एक गोष्ट अशी होती की पालकांचे आम्हाला फोन येतात, शाळेतल्या शिक्षकांनाही फोन जातात की सर आमचा मुलगा मोबाईल खूप पाहतोय. मोबाईल पालकांचा असतो, रिचार्जही पालकच टाकतात, पासवर्डही पालकच काढून देतात आणि फोन नंतर करतात की आमचा मुलगा मोबाईल जास्त पाहतो. मग याच्यात कुठंतरी पालकांचं चुकतंय. कारण की तुम्ही जर का त्यांना जेवढं प्रोव्हाइड करताल तेवढं मुलं तुम्हाला आणखी हट्टी होताना दिसतील. कारण की तुम्ही त्यांना जर का समजून सांगितलं की चांगलं काय वाईट काय तर मुलं ऐकू शकतात. आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, म्हणजे शाळा तर त्याचे एक माध्यम आहेच आहे, शाळेतले शिक्षक होता होईल तेवढे प्रयत्न विद्यार्थ्यांना चांगलं घडवणं याच्यासाठीच करत असतात. तर ज्ञानसाधना गुरुकुलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबवतात? जे विद्यार्थी आपल्या क्लासेसमध्ये येतात, 1ली पासून ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, शिक्षण तर मुलांना सगळीकडे मिळणारच आहे. परंतु काळाची जी गरज आहे सध्याला की ती एक संस्कारक्षम पिढी घडवणं. आणि ज्ञानसाधना गुरुकुलमध्ये आम्ही संस्कार जास्त प्रमाणात घडवतो. मुलींना या ठिकाणी स्वतंत्र बॅचेस आहेत मुलींसाठी. मग मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, वेगवेगळ्या, आता मध्ये दामिनी पथक घेऊन गेलं, त्याच्यानंतर महिला डॉक्टरांना आम्ही या ठिकाणी बोलवत असतो. त्याच्यानंतर आपले जे सण उत्सव आहेत त्याच्यातून पारंपरिकरित्या मुलांमध्ये मुलींमध्ये आपल्या संस्कृतीचं, आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन कसं होईल याचा आम्ही जास्तीत जास्त विचार करत असतो. आणि खास करून मुलींसाठी या ठिकाणी सिक्युरिटी जी म्हणतो आपण ती खूप जास्त आहे. आणि मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं की समाजामध्ये ज्या वेळेस तुम्ही वावरत असता, रस्त्याने जात असता, की कशा पद्धतीने गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे याचे धडे आम्ही मुलांना अभ्यासाबरोबर इतर धडे सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी करत असतो. मग यामध्ये तुम्हाला पालक आणि विद्यार्थ्यांचा कसा, याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा असतो? पालकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. म्हणजे स्वतःहून पालक अजूनही केडगाव जरी म्हटलं, जरी शहराला ते जवळ असलं तरी अजून गावाकडचे या ठिकाणी पालक वर्ग आहे, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, हे खूप आहेत. आणि त्या पालकांचा जे गावाकडे शिक्षकांना जेवढं महत्व त्या ठिकाणी दिलं जातं तेवढंच महत्व केडगावचे पालक आम्हाला असतील, शाळेतले शिक्षकांना असतील, त्या पद्धतीने महत्व देत असतात. आणि हे करत असताना पालकांचं एकच म्हणणं आहे की सर तुम्ही त्यांना काही करा पण व्यवस्थित त्या मुलांमध्ये संस्कार घडले पाहिजे आणि आमचा मुलगा चांगला झाला पाहिजे, आमची मुलगी चांगल्या वागणुकीकडे गेली पाहिजे, एवढं लक्ष द्या. पण पालकांना माझं एकच सांगणं आहे की आम्ही तर लक्ष देतोयच आहे, शाळेतील शिक्षकही देत आहेत, पण इतर ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस बारीक बारीक गोष्टी आपण त्या ठिकाणी पालकांनी मुलांकडे पाहिल्या पाहिजेत आणि तुम्ही स्वतः सुद्धा पालकांनी मुलांना लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला एक आता शेवटचा प्रश्न विचारते की मॉडर्न आणि डिजिटायझेशनच्या युगात जन्मलेलं आहे की जेन झी पिढी आपण त्याला म्हणतो, तर त्या पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता सगळ्यात जास्त पुरुषांपेक्षा महिला पालकांना मी एक सांगू इच्छितो की जो रील्सचा जमाना आलेला आहे, जर का आईच जर का रील्स काढत असतील तर आम्ही इथलच्या 9वी 10वीच्या मुलींना कसं काय सांगणार की तुम्ही रील्स काढू नका? अगदी बरोबर. कारण की घरी गेल्यानंतर तिची आई रील्सवर तिला दिसत असेल तर मग त्या मुलींना कोणत्याने सांगायचं की तू रील्स काढू नको, तू इंस्टाग्राम यूज करू नको, तू फेसबुक यूज करू नको, तू मोबाईल यूज करू नको. जर का तिची आईच यूज करत असेल, जी जन्मदाती आई आहे,
मग मला पालकांना हेच म्हणायचंय की आपल्यातून आपली पिढी घडत असते. बरोबर. आपण वाईट कर्म केलं तर पुढची पिढी वाईटच होणार आहे, आपण चांगलं कर्म केलं तर आपली पिढी चांगलीच होणार आहे. मग आपल्या मुलांना जर का संस्कार द्यायचा असेल तर ते फक्त शिक्षकांवर अवलंबून न राहता समाजातील इतर घटक असतील आणि सगळ्यात महत्वाचं आई वडिलांनी जर का त्यांना त्या पद्धतीने संस्कार दिले तर एकही मुलगा किंवा मुलगी वाया जाईल असं मला वाटत नाही. तर हे होते प्रसाद जमदाडे सर. विद्यार्थी आणि पालक यांच्या बदलत्या सुसंवादात कुठेतरी जी भूमिका जी परखडपणे मांडायची होती एक शिक्षक म्हणून, ती प्रसाद जमदाडे सरांनी पालकांना म्हणता येईल किंवा विद्यार्थ्यांच्या संस्कारासाठी त्यांनी एक खूप चांगला आरसा या निमित्ताने समाजाला दाखवलेला आहे. विद्यार्थी म्हणजे पुढची घडणारा समाज आहे, पुढची पिढी आहे. तर ती कशी सुसंस्कारित आणि संस्कारक्षम घडेल याकडं गुरुकुल ज्ञानसाधनाचे जो पूर्ण स्टाफ आहे किंवा खुद्द प्रसाद जमदाडे सर असतील ते वैयक्तिक कशा पद्धतीने लक्ष देतात हे आपण जाणून घेतलं. तर अशा विशेष कार्यक्रमांसाठी पाहत रहा, ऐकत राहा मीडिया डेली न्यूज. धन्यवाद.